नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या YouTube चॅनलवर। बरेच विद्यार्थ्यांनी खूप सारे कमेंट केलेले असल्यामुळे त्या कमेंटचं उत्तर आपण असाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे ही अनुत्तरित राहू नयेत। परंतु जे प्रश्नांची उत्तरे मी ऑलरेडी दिलेली आहेत त्या प्रश्नांची उत्तरे ही देणं वारंवार हे खूपच त्रासदायक वाटतं। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रश्नांची उत्तरे ऑलरेडी प्लेलिस्ट मध्ये अवेलेबल आहे, थोडेसे कष्ट घ्या आणि ते प्लेलिस्ट मध्ये व्हिडिओ पाहून तुम्ही ते माहिती अधिक मिळवू शकता। त्यानंतर जे प्रश्नांची उत्तरे अगोदर कुठे कधीच दिले नाही त्या प्रश्नांचा समावेश आपण या भागामध्ये करणार आहोत। त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांनी जर आपल्या प्रश्नांचा समावेश केलेला नसेल तर समजून घ्यावे की त्या प्रश्नाचे उत्तर मी 2 ते 3-4 वेळा तरी दिलेले असावेत आणि त्यामुळे मला त्या प्रश्नांचं उत्तर वारंवार देणं सुद्धा इतर विद्यार्थ्यांचा वेळखाऊपणा होऊ शकतो। तर पुढे आपण माहिती घेऊया। मला BSc मध्ये अंतिम वर्षाला फिजिक्स, CS अँड मॅथ हे 3 मुख्य विषय होते, मात्र सेल्फ सर्टिफाइड प्रिंटवर मुख्य विषय फक्त फिजिक्स आलेला आहे, तर तो बदलता येऊ शकतो का? तर तुम्हाला बदलता येऊ शकतो। फिजिक्सच्या ऐवजी फिजिक्स आणि मॅथ असे 2 विषय टाकता येणार नाहीत, कारण ज्या तुम्ही युनिव्हर्सिटीमधून केलेला आहे त्या युनिव्हर्सिटीनुसार तुमचा मुख्य विषय हा दिसत आहे आणि परंतु तुम्ही जो मुख्य विषय निवडलेला आहे त्या विषयाला धरूनच तुमची निवड ही पुढे होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आणि तुमचा जो प्रश्न आहे की फिजिक्स अँड मॅथचा जर विषय तुमचा दोन्हीचा तुम्हाला ठिकाणी सिलेक्शन पाहिजे आहे, तर त्यासाठी तुम्हाला माहिती पुस्तिकेचीच वाट पाहावी लागेल, ज्यावरून तुम्हाला व्यवस्थितरित्या अधिक माहिती मिळून जाईल। त्यामध्ये वेगळं काही आपल्याला उत्तर सांगता येणार नाही। त्यानंतर पुढीलचा प्रश्न घेऊया आपण की विजया मॅमचा प्रश्न आहे की कोणत्याही रिजनल ऑफिसला गेले तर चालेल का? तर तुम्ही तुमचा जवळचा रिजनल ऑफिस आहे तिथे जाऊन तिथे तुमची दुरुस्तीही करून घ्यायची आहे। त्यानंतर आणि तिथे तुम्हाला जाताना लिखित स्वरूपाचा फॉर्म हा घेऊन जायचा आहे आणि त्या फॉर्मचा नमुना सुद्धा आपण आपल्या चॅनलवर दिलेला आहे, तो तुम्ही पाहून घेऊ शकता। त्यानंतर मी पोर्टलवर पेपर फर्स्ट पास टाकले 2018 हा प्रश्न 100 वेळा झालेला आहे, आता तो प्रश्न मी घेऊ शकत नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया मंजुषी मॅमचा की माझ्या प्रिंटवरील स्टॅम्प आणि साइन क्लिअर दिसत नाहीये। क्लिअर जरी दिसत नसेल तरी तुमचा सर्टिफाइड असेल तर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही, फक्त तुमचा फॉर्म हा व्यवस्थित असावा आणि फिलअप केलेला असावा आणि तुमचे डिटेल्स हे ओळखू येण्यास योग्य असावेत। त्यानंतर संदीप सरांचा प्रश्न घेऊया। BA YCMU मधून झालेला आहे, फायनल इयर्सला मराठी आणि इकॉनॉमिक्स सब्जेक्ट होते, तर 6 ते 8 साठी कोणत्या सब्जेक्टनुसार पात्र आहे? संदीप सर, तुमचा जो BA YCMU मधून झालेला असल्यामुळे फक्त एकच सब्जेक्ट तुमच्या फॉर्मवर दिसत असेल मेन सब्जेक्ट म्हणून। जर तुमचा मेन सब्जेक्ट मराठी आले असेल तर तुम्हाला लँग्वेज टीचर म्हणून फॉर्म अप्लाय करायचा आणि जर इकॉनॉमिक्स आला असेल तर समाजशास्त्र शिक्षक म्हणून अप्लाय करायचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। मीनाक्षी मॅमचाच प्रश्न आहे, तर TET सेकंड पास आउट आहेत, BA BEd आहे, 107 मार्क TET सेकंड मध्ये आहेत, टेट मध्ये 140 मार्क आहेत, खूप चांगले मार्क आहेत मॅडम तुमचे। आणि पुढे काय म्हटलं, प्लीज आन्सर फॉर मीडियम प्रॉब्लेम। तर इथे मीडियमचा कोणता प्रॉब्लेम आहे? MA BEd इंग्लिश आहे सब्जेक्ट आणि TET सेकंड पास आउट आहेत। तर तुम्हाला मराठी मीडियमच्या स्कूलवर किंवा हे म्हणजे प्रश्नच मला कळाला नाही, कृपया करून तुम्ही प्रश्न परत एकदा सॉल्व्ह करा, टाका, म्हणजे आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करूया। अश्विनी मॅमचा प्रश्न घेऊया। अश्विनी मॅम म्हणतात की MA BEd हिंदी आहे, SCBC महिला आहेत, 113 मार्क आहे, डिस्ट्रिक्ट सांगली आहे, 9 ते 12 साठी चान्सेस आहेत का? आता 9 ते 12 साठी बरेच विद्यार्थी मला वारंवार विचारतात 9 ते 12 साठी माहिती सांगा, 9 ते 12 साठी माहिती सांगा। परंतु विद्यार्थी मित्रांनो, 9 ते 12 साठी जी माहिती आहे ती म्हणजे सगळ्या ज्या शाळांची जागा असते ती म्हणजे खाजगीमध्ये असते आणि 9 ते 10वीच्या झेडपीच्या जागा ह्या खूप कमी असतात। त्यामुळे येणाऱ्या जागांचा रिक्त पदांचा आकडा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याचं कन्फर्म माहिती सांगणं हे फारच अवघड जातं। परंतु तुम्ही एक बाब मात्र लक्षात घेऊ शकता की जे जास्त हायेस्ट मार्कवाले विद्यार्थी आहेत ते झेडपीसाठीच पहिले अप्लाय करतील, कारण इकडे साक्षरता त्यांची कमी असल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। मीनाक्षी मॅमचा 12वी सायन्स आहे आणि BA इंग्लिश आहे, पण फॉर्म मध्ये मीडियम 12चे मराठी आणि BA चे इंग्लिश असे लागले आहे, तर काही प्रॉब्लेम येईल का? तर 12वी सायन्सचं तुमचं मीडियम तुम्ही मराठी टाकलेलं आहे, परंतु ते इंग्रजी असतं आणि BA इंग्लिशचं मीडियम तुमचं मराठी असतं, ते तुम्ही इंग्लिश टाकलेलं आहे, तर याचा प्रॉब्लेम काही येत नाही। परंतु तुम्हाला तिथे जाऊन जर दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही करून घेऊ शकता आणि याचं फिक्स मी तुम्हाला आताच काही सांगू शकत नाही, कारण पुढे फ्युचरमध्ये जे फॉर्म तुमचा व्यवस्थित आहे तेच तुम्ही फिलअप केलेला असेल तर त्याला कोणताही प्रॉब्लेम येत नाही। परंतु तुम्ही जर त्याच्यामध्ये वर खाली केलेला असेल तर त्या संबंधीची जिम्मेदारी ही तुमच्यावरच येते। त्यानंतर सीमा मॅमचा प्रश्न घेऊया। मॅम, मी SCBC प्रमाणपत्र काढलेले आहे, तसेच नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पण आहे, तर सामाजिक प्रवर्गामध्ये महिला असे केले तर चालेल का? तर मॅम, तुमच्यासाठी आपण स्पेशल भरपूर सारे व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेले आहेत की महिला आरक्षणाचा तुम्ही लाभ घेऊ शकता म्हणून, तर तुम्ही घेऊ शकता।
दिलीप सरांचा प्रश्न घेऊया. माझा फॉर्म सेल्फ सर्टिफाईड आहे कसे समजेल? तर सेल्फ सर्टिफाईड आहे हे समजण्याकरिता सुद्धा आपण बरेचसे व्हिडिओ टाकलेत, परंतु थोडक्यात इथे सांगते की तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा फॉर्म जो आहे, जो तुमच्याकडे प्रिंट आहे, त्या प्रिंटवर तुम्हाला सर्टिफाईड असं लिहिलेलं आहे का बघायचं आहे आणि स्टॅम्प आणि सही आहे का वॉटरमार्कमध्ये. सर्टिफाईड पण वॉटरमार्कमध्ये, स्टॅम्प आणि सही सुद्धा वॉटरमार्कमध्ये असेल तर सर्टिफाईड आहे, नसेल तर मग त्यावर जर ड्राफ्ट कॉपी लिहिली असेल तर नाही आहे, आणि ड्राफ्ट कॉपी असेल तर तुम्हाला सर्टिफाईड करणं गरजेचंच आहे. वर्षा पाटील मॅमचा प्रश्न आहे, मॅडम माझी प्रिंटवर प्रॉपर, हे आताच आपण घेतलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. प्रदीप सरांचा प्रश्न आहे, मॅम माझ्याकडे महिला आरक्षणाची पावती आहे, ते अजून आले नाही तरी मी जाऊ शकते का? तर महिला आरक्षणाची पावती तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. फक्त तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अगोदर तुम्हाला त्याविषयीची माहिती म्हणजे तुमच्याकडे असली पाहिजे. 9 ते 12 साठी आताच मी उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर प्रफुल्ल सरांचा प्रश्न घेऊया. SC आहे, महिला आहे, यस केलेले सामाजिक प्रवर्ग महिला आरक्षणाचा लाभ घेऊ शकता का? हे थोडक्यात त्यांना म्हणायचंय, तर तुम्हाला घेता येतो. आता परत आपण त्याच प्रश्नावर उत्तर घेऊ नयेत, कारण महिला असल्या आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असेल तर तुम्ही महिला आरक्षणाचा लाभ घेऊ शकता. त्यानंतर CTETचे गुण भरता येतील का म्हटले. CTETचे तुमचे 2018चे जर गुण असतील तर अर्थातच भरता येणार नाही आहेत. त्यानंतर मॅडम मी SC मधून महिला आहे, टेटमध्ये 106 मार्क आहेत, पात्रता DED BEd BA इंग्लिश MAd आहे आणि महत्त्वाचं 9 ते 12 साठी अप्लाय केलेला आहे. तर TET पास नाही, अर्ज सर्टिफाईड झालेला आहे परंतु हार्ड कॉपी निघत नाहीये, तर कुठल्या शाळा निवडायच्या? आता तुम्हाला तुमचे जर तुमच्याकडे सर्टिफाईड असलेली कॉपी नसेल, प्रिंट नसेल तर हा तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला विभागीय स्तरावरून जाऊन हे काढायचंच आहे काही झालं तरी. आणि SC मधून तुम्ही महिला आहेत, 106 मार्क आहेत, तर तुमचे 9 ते 12 साठी अप्लाय केलेला आहे. तर TET पास नसल्यामुळे तुम्हाला अर्थातच 9 ते 12 एवढंच ऑप्शन आहे आणि 9 ते 12च्या जास्तीत जास्त खाजगी शाळा आहेत. आता फ्रँकली तुम्हाला सांगायचं गेलं तर खाजगी शाळांमध्ये जे इंटरव्ह्यू आहे आणि इंटरव्ह्यू आणि डेमो आहे त्यावर आधारितच तुमची निवड होणार आहे. टेटचे गुण घेणार नाहीत अशा स्वरूपाची माहिती आपल्याला मिळत आहे. तुम्हाला फक्त टेटचे गुण हे तिथल्या जे पसंतीक्रम देण्याकरिता आणि तिथून तुमची निवड होण्याकरिताच आहे, परंतु इज द फायनल तुम्ही टीचर म्हणून निवड होण्याकरिता तुम्हाला डेमो लेसन आणि मुलाखत याचा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे आणि त्याकरिता विविध माहिती सुद्धा आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडही केलेली आहे. वर्षा पाटील मॅमचा प्रश्न आहे, बॉक्स आलेले आहेत प्रिंटमध्ये तर काय करावे? तरी सुद्धा तुम्हाला ते विभागवर जर तुम्ही जवळ असाल तर ते काढून घेतलेलंच बरं राहील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील प्रश्न घेऊया. मुसावीर सरांचा प्रश्न आहे, मॅडम माझे MSCIT सर्टिफिकेट टाकायचे राहिले आहे, काही प्रॉब्लेम येईल का? तर सर आता विभागीय स्तरावर तुम्हाला यावर दुरुस्ती करता येते आणि यावर जो तुम्हाला MSCIT सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन आहे ती फिलअप करता येते, ती जरी 2018ची असेल तरीही. फक्त तुम्हाला शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता म्हणजे ज्या तुम्हाला DED BEd अशा स्वरूपात जर तुम्ही एज्युकेशन कंप्लीट केलेलं असेल तर त्या स्वरूपाची माहिती ही फिलअप करता येत नसते. त्याचबरोबर TETची माहिती सुद्धा फिलअप करता येत नाही आणि MSCIT सर्टिफिकेटची माहिती ही तुम्हाला फिलअप करता येत असते. त्यानंतर आपण अथर्व सरांचा प्रश्न घेऊया. मी फॉर्मवर SCBC केला आहे, मला टोकन क्रमांकही मिळाला आहे, पण ते वरून बंद झाले आहे का, ते मला दुरुस्त करता येईल का? तर मला प्रश्नच कळाला नाही तुमचा की SCBC केला आहे त्यांनी आणि टोकन क्रमांक मिळालेला आहे, परंतु पुढे काय बंद झालेला आहे हे प्रश्न जरा व्यवस्थित आणि विस्तृत पाठवा म्हणजे मला उत्तर देण्याकरिता मदत करता येईल. सचिन सरांचा प्रश्न घेऊया. मॅडम माझे करेक्शन केल्यानंतर TET फर्स्ट अँड सेकंड डेट ऑफ बर्थ मिसमॅच दाखवत आहे, EO लॉग इन मधून सुद्धा होत नाही आहे, काय करावे? सर यासाठी एकच ऑप्शन आहे की EO लॉग इन कडूनच करून घेणं हे तितकंच गरजेचं आहे. आता हे मिसमॅच येण्यामागचं कारण काय आहे ते त्यांना समजेल, त्यामुळे तुम्ही EO कडेच लेखी तक्रार करा आणि लवकरात लवकर माझा फॉर्म हा सर्टिफाईड करण्याकरिता मदत करा अशा स्वरूपाची माहिती तुम्ही फिलअप करा, म्हणजे त्यांना लेखी त्यांच्याकडे अर्ज सादर करा. त्याशिवाय तरी सध्या कोणताही ऑप्शन नाही आहे. त्यानंतर स्नेहा मॅमचा प्रश्न घेऊया. BEd डिग्री सर्टिफिकेटमध्ये जो सब्जेक्ट मेन्शन केला गेला आहे तोच पवित्र पोर्टल फॉर्मवर मेन्शन केलेला असावा ना, एक्झाम्पल एज्युकेशन असं माझ्या फॉर्मवर मेन्शन आहे. स्नेहा मॅम तुमचं BEd जे एज्युकेशन, समजा BEd मध्ये तुम्ही कुठलाही तुमचा जरी विषय असला तरी BEdचं जे येतं म्हणजे सब्जेक्ट किंवा माहिती ही येते ती एज्युकेशन असंच येत असते, त्यामुळे तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही आहे आणि बरेच उमेदवारांचा, जवळपास सगळ्याच उमेदवारांचा असंच येत आहे, त्यामुळे कोणताही प्रॉब्लेम नाही आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. विकास सरांचा प्रश्न आहे, माझं फॉर्म भरायचं राहिलं आहे का, भरता येईल का? तर यावेळेस फक्त ज्यांचे फॉर्म ऑलरेडी भरलेले आहेत किंवा ज्यांचे फॉर्म ड्राफ्ट कॉपी आहे त्यांनाच फॉर्ममध्ये माहितीही भरता येते. लास्ट डेट काय आहे? 25 तारीख आहे. 21 जानेवारी ते 25 जानेवारीपर्यंतच तुम्हाला या सगळ्या प्रोसिजर या फिलअप करून घ्यायच्या आहेत. आता पुढचा प्रश्न घेऊया. माती मॅमचा प्रश्न आहे, माती मॅमचा कोरे सरांचा, की ॲक्च्युली मी माझा युजर ID आणि पासवर्ड दोन्ही पण विसरलो आहे, तर मी काय करू? तर आता तुम्ही जर युजर ID म्हणजे तुमचा सेटेड क्रमांक असतो, तुमचा सेटेड क्रमांकची PDF तुमच्याकडे सेव्ह असेल तर त्यालाच युजर ID असं म्हणतात आणि तेच तुम्हाला फिलअप करायचं आहे. पासवर्डचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल. फक्त तुम्हाला तुमचा रिझल्ट असेल बघा तुमच्याकडे PDFचा, त्यावर तुम्हाला जो टेट क्रमांक म्हणजे तुम्ही टेटचा जो एक्झाम दिलेला आहे त्याचा क्रमांक जो असतो तेच तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे युजर ID म्हणून. त्यानंतर पवित्र पोर्टलवर लॉग इन होत नाही असं म्हणत आहेत. तुम्हाला पवित्र पोर्टलवर नेट कॅफेवरून लॉग इन करायचं नाहीये, उलट तुम्ही तिथे करून मिसमॅच वगैरे इतर प्रॉब्लेम किंवा तुमच्या फॉर्मच्या संबंधितील इतर प्रॉब्लेम्स हे वाढू शकतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा नम्र विनंती आहे की तुम्ही विभागीय स्तरावर जाऊनच या पुढील कार्यवाही ही करायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया सरांचा, किती डेटपर्यंत प्रिंट काढायची आहे? 25 तारखेपर्यंत तुम्हाला प्रिंटही काढायची आहे. त्यानंतर BSc केलेला आहे म्हणतात त्यांनी आणि 109 मार्क्स आहेत आणि त्यांना टेटमध्ये 78 मार्क लेस मार्क्स इन TET सेकंड, सो इज अ चान्स ऑफ गेटिंग जॉब ॲज अ टीचर म्हटलेलं आहे. तर त्यांना BSc BEd आहेत आणि 109 मार्क्स आहेत टेटमध्ये. तर 109 मार्क टेटमध्ये आणि TET सेकंडमध्ये 78. पण TET सेकंड जर तुम्हाला पासआउट होण्याकरिता क्वालिफाईंग मार्क असलेच पाहिजे तर तुम्हाला लागू होतच नाहीत. तुमचा राहिला प्रश्न BSc BEd वरून तुम्ही 9वी ते 10वी साठी ॲप्लिकेबल ठरता आणि 9वी ते 10वी करिता तुम्हाला खाजगी शाळेची तयारी करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला डेमोरेशन आणि इंटरव्ह्यू एवढाच ऑप्शन सध्या अवेलेबल आहे. त्यानंतर संतोष सरांचा प्रश्न आहे की मॅम मी प्रिंट निघाली नाही, फॉर्म सर्टिफाईड आहे, त्याकरिता शिक्षण उपसंचालकाकडे जावे लागेल का नागपूरला? आता तुमचा फॉर्म जे प्रिंट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला प्रिंट ही काढून घ्यावीच लागेल, कारण हे तुम्हाला वारंवार अशी 4थी वेळ आहे ज्या वेळेस मुदतवाढ करून दिलेली आहे. अशा प्रकारची मुदतवाढ कुठल्याही परीक्षेमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी करून दिली जात नाही. त्यामुळे तुम्हाला पुढे चालून पुढे खूप कडक नियमांना सामोरे जावं लागू शकतं आणि ते तुम्हाला कोणत्याही छोट्या गोष्टीवरून सुद्धा बाद करू शकतात, कारण 4 वेळा तुम्हाला मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे अधिकारी वर्ग जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करीत असेल तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारची सबब पुढे करू देणार नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या सगळ्या बाबी ह्या ॲक्युरेट असणं आणि त्या ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट्स घेतलेले आहेत जे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेले त्या सगळ्यांचे प्रश्नांचे उत्तरे देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर आता तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकता. त्याचबरोबर श्यामल मॅमने सुद्धा खूप छान असा मेसेज केलेला आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार आपला खूप त्यांना फायदा झालेला आहे. धन्यवाद मॅम. त्यानंतर प्राजक्ता मॅमचा सुद्धा मेसेज खूप चांगला आलेला आहे, त्यांनी म्हटले व्हिडिओ युजफुल ठरत आहेत त्यांच्याकरिता आणि राकेश सरांचा सुद्धा तसंच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या या कमेंट्समुळेच अधिक एनर्जी मिळते आणि लवकरात लवकर तुम्हाला अपडेट ठेवण्याकरिता, तुमच्या अडचणींना उपयोगी पडण्याकरिता, त्याचबरोबर तुम्हाला योग्य असे गायडन्स देण्याकरिता सुद्धाचं प्रोत्साहन मला मिळत असतं. तर अशाच प्रकारे आपले व्हिडिओज पाहत चला आणि त्या खाली तुमच्या कमेंट्स नक्की नोंदवीत चला, जेणेकरून मला त्यानुसार विविध बाबी या अपडेट करण्याचा जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.